महाराष्ट्रामध्ये धनगर नावाची जमात कुठेही अस्तित्वात तुम्हाला दिसणार नाही, जी आजच्या महाराष्ट्राच्या यादीमध्ये जर आपण बघितलं 36व्या क्रमांकाला धनगर आहे. तसेच आजूबाजूच्या राज्यांमध्ये देखील 30, 40, 50 वर्षाचा इतिहास, ज्या काही 68 घराण्यांनी महाराष्ट्राचं राजकारण केलं, त्या 68 घराण्यांनी वाटा मलाच मिळाला पाहिजे, माझा बाल्या, माझी बाली आणि 10/10ची खोली, आम्हाला सगळं मिळालं पाहिजे, इतरांना मिळू नये म्हणून ज्या महाराष्ट्रात धनगर राहतात तिथं धनगड आणून बसवला, शब्दछळ केला, शब्दाचा अपभ्रंश केला आणि ज्या प्रमुख वर्गाला आरक्षणाचं खरं तर लाभ व्हायला पाहिजे त्याला बरोबर त्याच्यापासून वंचित दरम्यान 81च्या दरम्यान एक शिफारशी केल्या, पण चुकीच्या शिफारशी केल्या. करणारे कोण होते? राज्यकर्ते होते. राज्यकर्त्यांची अपेक्षाच नव्हती की धनगर समाजाला ते आरक्षण मिळालं नाही पाहिजे. मुळामध्ये त्यांना माहित आहे की धनगर समाजाला जर आपण आरक्षण लागू केलं तर आपले बालेकिल्ले उद्ध्वस्त होतील. आजोबा असतील म्हणजे आपले एवढे पिढे खपलेले आहेत, मग आम्ही त्यासाठी आता करायचं तरी काय? ही आपल्या तरुणांमध्ये निराशा आहे. या तरुणांना माझं एकच आवाहन आहे, तुम्ही लढा, संघर्ष करा आणि आपल्याला आपल्या ज्या म्हणजे वडिलांनी, आजोबांनी, आपल्या पूर्वजांनी जे लढण्याचं बळ आपल्याला जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाला मी अपील करतो, सत्ताधारी पक्षाला, जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाला मी अपील करतो की यांनी हे लवकरात लवकर करावं आणि आमचा अंत पाहू नये एवढी मी त्यांना परत एकदा पुन्हा आम्ही विनंती करतो. आंदोलन चिघळलं, आंदोलन मोठं झालं की त्यांनी प्रस्ताव पाठवायचा, आंदोलन थोडं शांत झालं की तो प्रस्ताव पाठवलेला प्रस्ताव परत घ्यायचा, असे म्हणजे बऱ्याच वेळा त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं म्हणजे त्या सरकारकडून अपेक्षा असताना सुद्धा त्यांनी म्हणजे धनगर समाजाची फसवणूक इच्छाशक्ती पाहिजे ना, ती काँग्रेसची होती ना ती भाजपची होती. उलट काँग्रेस नंतर ओबीसीचा आयोग जो कालेलकर आयोग होता त्याला फुटबॉल केला होता, मंडल आयोगाला फुटबॉल केला होता. परंतु नंतरच्या दबावामध्ये आपण मंडल आयोग देखील बघितला असेल, व्हीपी सिंगांनी तो लागू केला. म्हणजे काँग्रेस देखील साप आहे तर भाजप नाग आहे. कुणाचंही कौतुक करण्यासाठी एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत आणि त्याच्यामुळं कुठेतरी आता आम्हाला हा मुद्दा समजून घेतला पाहिजे. इतरांना का दिलं जातं? ही दुरुस्ती आहे, ही दुरुस्ती आपल्याला करून घ्यायची आहे. राष्ट्रपतींना धनगड या जागी धनगरच अपेक्षित होते, एवढी ही दुरुस्ती आहे. र करायचं फक्त. हो. मित्रांनो नमस्कार. सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षण हा विषय फार महत्वाचा झालेला आहे. आरक्षण म्हटलं की पूर्वी आरक्षण घेणाऱ्यांना अत्यंत वाईट पद्धतीनं पाहिलं जायचं. आरक्षण म्हटलं की फक्त त्यांचीच त्या जागेवर मक्तेदारी आहे असं म्हटलं जायचं. परंतु आरक्षण हा आमचा हक्क आहे, तो हक्काचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे हे आता कुठंतरी लोकांना कळायला लागलं. खरं तर आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे. याचा अर्थ आरक्षण म्हणजे गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाहीये. पण समाज म्हणून आज समाजामध्ये प्रत्येकाला आरक्षण अपेक्षित आहे. पण जो धनगर समाज पूर्वीपासून आरक्षण मागण्यासाठी संघर्ष करतोय, ज्या धनगर समाजाने गेल्या 40-50 वर्षांमध्ये ज्या धनगर समाजाची इतर राज्यांमध्ये अनुसूचित जमातीमध्ये नोंद आहे, त्याच धनगर समाजाला महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये टाकण्यात आलं. ज्या धनगर समाजाची सामाजिक, आर्थिक आणि एकंदरीत शैक्षणिक परिस्थिती सुद्धा ज्या समाजाला भटका समाज म्हणून ओळखला जातो, तो आजही संघर्ष करतोय. केंद्र सरकार वेगळं सांगतंय, राज्य सरकार वेगळं सांगतंय आणि समाजाची ही जुनी जाणती माणसं मात्र आयुष्यभर संघर्ष करतायत. त्यांच्या तारुण्यामध्ये धनगर आरक्षणाच्या आंदोलनाला ज्यांनी सुरुवात केली, आज त्यांची मुलं शिक्षण घेण्यासाठी किंवा आरक्षणासाठी प्रयत्न करतायत, तरीही धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळत नाही. आणि मग हा सगळा आरक्षणाचा लढा सध्या महाराष्ट्रामध्ये गाजतोय. पण धनगर समाजाला एक धनगर म्हणून आरक्षण का मिळू शकत नाही, याच प्रमुख मुद्द्यावर आज आपण या ठिकाणी मित्रांनो चर्चा करायला आलेलो आहोत. आपण चर्चा करतोय धनगर आरक्षणाची. महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात दुसरा क्रमांक ज्या धनगर समाजाचा आहे, त्यांना आरक्षण का सरकार देऊ शकत नाही? सरकार फक्त शब्द देतं, सरकार फक्त मताच्या राजकारणासाठी गोंडा घोळण्याचं काम करतं, परंतु धनगर समाजाच्या नेत्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करतं. मग धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून तरुण आयुष्यभर संघर्ष करतोय,
वेळ प्रसंगी जीव देतोय, काही जण आंदोलनं करतायत, मेळावे घेतायत, धनगर समाजाला एकत्रित करतायत, कित्येक नेत्यांना मोठं करतायत. आरक्षण कुठे आहे? आज याच मुद्द्यावर चर्चा करत असताना मी या ठिकाणी विजय गोपने साहेब या ठिकाणी चर्चेला आलेले आहेत. मी त्यांनाच विनंती करतो, आपण चर्चेची सुरुवात त्याच्यापासून करूया. धनगर समाजाला आरक्षण हे मिळणार आहे की नाही, कसं मिळालं पाहिजे, आणि आतापर्यंतच्या धनगर समाजाच्या आरक्षणाचा लढा काय म्हणतोय? जय मल्हार. धनगर एसटी आरक्षणाची लढाई जी आहे ती जवळपास 4थी पिढी जी आहे त्या 4थ्या पिढीपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. संविधानिक अधिकारापासून हक्कापासून वंचित ठेवण्याचं काम इथल्या सत्ताधारी व्यवस्थेनं कायमच केलेलं आहे. हा इतिहास जो आहे तो इतिहास जर आपण बघितला तर राज्य पुनर्रचना आयोगाच्या निर्मितीनंतरचा आणि निर्मितीपूर्वीचा आहे. आपण वेगवेगळे सेन्सस जर अभ्यासले गेले, जे इंग्रज कालापासून तयार झालेले सेन्सस 1881 चा असू दे, 91 चा असू दे, अगदी 31 पर्यंतचा शेवटचा सेन्सस जर बघितला तर भारतभरामध्ये धनगर नावाची जमात कुठेही अस्तित्वात तुम्हाला दिसणार नाही. जी आजच्या महाराष्ट्राच्या यादीमध्ये जर आपण बघितलं 36व्या क्रमांकाला धनगड आहे. तसेच आजूबाजूच्या राज्यांमध्ये देखील धनगड होते, काही ठिकाणी धनगडचं धनगड झालेलं आहे. जसं बिहार असेल, छत्तीसगड राज्यामध्ये आपण बघितलं असेल धनगडचं झालं. आणि रिसेंटली झारखंड राज्यामध्ये देखील तिथल्या हायकोर्टाच्या माध्यमातून ज्यांनी धनगर गडरिया हे जे आहेत ते एकच आहे अशा पद्धतीचा निर्णय देऊन धनगरांचे जे काही अनेक वर्षांपासूनचे अधिकार होते ते वंचित राहिले होते, त्यापासून ते वंचित राहिलेले अधिकार पुन्हा बहाल करण्याचं काम केलेलं आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये नेमकं काय झालं, महाराष्ट्राचा जो दीर्घकालीन आरक्षणाचा इतिहास जर बघितला, हा इतिहास जातो कालेलकर आयोगाच्या दरम्यान. 1953 साली कालेलकर आयोग गठीत केला. त्याच्यामध्ये आम्हाला जर बघितलं गेलं असेल तर सांगितलं गेलं होतं की फार मागास आहे आणि त्याच्यामध्ये त्या आयोगाच्या माध्यमातून शिफारशी करण्यात आल्या. परंतु दुर्दैवाने तो आयोग जरी स्वीकारला नसला तर नंतरच्या टप्प्यामध्ये घडामोडी घडत गेल्या. ज्यावेळेस महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळेस आपण बघितलं असेल राज्य पुनर्रचना झाली. त्याच्यामध्ये जे वेगवेगळे भाग आहेत, मध्य प्रांताचा नागपूर भाग इकडे जोडला गेला असेल, मराठवाड्याचा भाग इकडे आला असेल, या सगळ्यातून शिवाय प्रांत जोडला गेला आणि याच्यातून महाराष्ट्र राज्य निर्मिती झाली. पण ज्यावेळेस ही सूची तयार झाली, या सूचीमध्ये जर आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये धनगड आला. धनगड जर जमातच अस्तित्वात नसताना सुद्धा तिथे कशी आली, तर राष्ट्रपती कधी अशा पद्धतीच्या जातीला जमातीला शिंदे साहेब त्या लिस्टमध्ये कधीच ठेवत नाही. मग ते कोणासाठी आहे धनगड, याचा सरकारने सुद्धा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही. आम्ही तर शिकलोच नव्हतो, आम्हाला ऑब्जेक्शन कोणीच घेतलं नाही का? असायचं कारणच नाही का? म्हणजे आमची जी जमात आहे ही राहते कुठं, सिव्हिल सोसायटीच्या पासून दूर राहणारी जमात, डोंगर खाड्या कपारी झाडी आणि एकूणच आपण जंगलाशी साधर्म्य असणारी, जंगलात राहणारी आपली मंडळी सगळी मेंढपाळीच्या व्यवसायाच्या, पशुपालनाच्या व्यवसायाच्या निमित्ताने शहरापासून गावापासून खेड्यापासून दूर असणारी आपली मंडळी. आणि त्यात शिक्षण नाही. शिक्षण नसल्यामुळे हा मुद्दा लोकांच्या समोर येणं, याच्यातनं मार्ग काढणं हा विषय तर दूरच. हा विषय चव्हाट्यावरती आला. राज्य ज्यावेळी तयार झालं त्याच्यानंतर 1966 ला एक बिल आलं, जे धनगर समाजाच्या डोंगर पट्ट्यामध्ये, सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये राहणाऱ्या बांधवांसाठी, आपल्या म्हणजे धनगर यांच्यासाठी आणलं. हे बिल आणलं, त्याच्यामध्ये आपण जर बघितलं लोकसभेमध्ये पारित झालं, राज्यसभेमध्ये पारित झालं. 67 ला त्या ठिकाणी ते बिल जे आहे ते राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी गेलं, त्याच्यावरती स्वाक्षरी झाली नाही आणि ते तसंच डिस्कार्ड झालं. आपल्याला माहिती आहे की 6 महिन्याच्या आतमध्ये त्याला मान्यता घेणं गरजेचं होतं, सही होणं राज्यपालांची गरजेचं होतं. डिस्कार्ड झालं, तो पहिला झटका तिथं आपल्याला त्या ठिकाणी बसला. खरं तर आता याच्यावरती मुवमेंट 60-62 पासूनच सुरू झाली. बॅरिस्टर टी.के. शेंडगे असतील, नंतर डॉक्टर शेंबडे असतील, यांच्या माध्यमातून हळूहळू ती मुवमेंट समजायला लागली. जुन्या लोकांना समजायला लागलं की बाबा ह्याच्यामध्ये आपलं काहीतरी आहे. नाहीतर बऱ्याच वेळा मागणी असायची समावेश करा, कारण ते माहितीच नव्हतं काय होतं, कन्फ्युजन असायचं. पण नंतरच्या काळात जसा जसा अभ्यास करत गेले तसं लक्षात आलं की समावेश नव्हे, आपण तर आहोत. आपल्याला गृहीत धरून शब्दछळ झालाय आपला. हिंदीमध्ये धनगर हो, मग ह्या शब्दछळामुळे आपल्यावरती अन्याय झालाय. आणि मग पुढे काय केलं पाहिजे, सरकारकडनं आपल्याला यासाठी बदल करून घेतले पाहिजे. आणि म्हणून 1978च्या दरम्यान, 81च्या दरम्यान एक शिफारशी केल्या, पण चुकीच्या शिफारशी केली. करणारे कोण होते? राज्यकर्ते होते. राज्यकर्त्यांची अपेक्षाच नव्हती की धनगर समाजाला ते आरक्षण मिळालं नाही पाहिजे. मुळामध्ये त्यांना माहित आहे की धनगर समाजाला जर आपण आरक्षण लागू केलं तर आपले बालेकिल्ले उद्ध्वस्त होतील. बरोबर. आणि इथे विद्यमान त्या काळात त्याचे काही
आमदार खासदारांना आपण संस्थानिक शब्द वापरूया, सरंजाम संस्थानिक वापरूया. त्यांना माहिती होतं की हा समाज संख्येने मोठा आहे, अनेक मतदारसंघ जिथं त्यांचे बालेकिल्ले आहेत, असा पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा असेल, या भागातले बालेकिल्ले जर त्यांच्या ताब्यात गेले आणि यांचे की एसटी एससी साठी एक वेगळा नियम आहे आरक्षणाचा, ओबीसी साठी लोकसंख्येच्या 50%, पण एससी एसटीच्या बाबतीत तसं नाही. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये 100% आरक्षण होतं आणि ते जर लागू झालं तर या महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघ राखीव होतील, जिथे आजचे त्यांचे आतापर्यंत त्यांच्या अनेक पिढ्याचे वारसदार तिथे आता सध्या तुम्हाला सत्तेत दिसतात. पक्ष वेगळे असतील परंतु सत्ताधारी हेच आहे. हे यांचे बालेकिल्ले उद्ध्वस्त होतील आणि धनगर समाज जो स्वाभिमानी आहे, जो प्रामाणिक आहे, इतिहासामधल्या कुठल्याही धनगर राज्याकडे जर तुम्ही जाऊन बघितलं, त्यांच्या राज्यकारभारामध्ये जर जाऊन बघितलं, लोक कल्याणकारी राज्य, सर्व प्रजाहितलक्ष राज्य, सर्वांची काळजी घेणारं, स्वार्थापासून दूर राहणारे राज्य आपण बघितले आहेत, जे लोकांच्या हिताचं काम करतात. आणि उद्या जर हा धनगर समाज सत्तेमध्ये आला तर एका नेत्याने सांगितलं होतं की एक उंगड्या त्याच्याऐवजी 2 उंगड्या टाकून त्याला झोपवा, आणि हा सत्तेत आला तर पुन्हा आपल्या सत्तेची दारं हा 70-80 जसं आपण कर्नाटकमध्ये बघतो, 16-17 आमदार 21 आमदार निवडून येतात, परंतु सत्ता कुणाची आणायची नव्हे. आता मुख्यमंत्री 2 वेळा मुख्यमंत्री बसवण्याची ताकद या समाजामध्ये हा एवढा, कारण की छोटे समाज उद्याच्या काळामध्ये विश्वास कुणावरती ठेवतील, फसवणाऱ्यांकडे नाही तर आपल्यावरती विश्वास ठेवतात की हा सगळ्यांचा विचार करणारा समाज. आणि म्हणून आरक्षण जे आहे, आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा छळ जो केलेला आहे या सत्ताधारी मंडळीने ठेवलेला आहे, तो वेगवेगळ्या माध्यमातून ठेवला, वेगवेगळे कायदे करून ठेवला, न्यायपालिकेच्या माध्यमातून करून ठेवला, किंवा इतर समाजांना या धनगर समाजाच्या विरोधामध्ये उठवून ठेवायचे. ज्या ज्यावेळी आपली मागणी समोर येते, ज्या ज्यावेळी आपण आपल्या न्याय हक्कासाठी उभे राहतो, त्यावेळेस इतर समाज समोर आणून उभे करायचे, झुंजवायचं आणि आपल्याला आरक्षणापासून वंचित ठेवायचं, अशा पद्धतीने षडयंत्र झालेलं आहे. हे गेली 30-40-50 वर्षाचा इतिहास. ज्या काही 68 घराण्यांनी महाराष्ट्राचं राजकारण केलं, त्या 68 घराण्यांनी वाटा मलाच मिळाला पाहिजे, माझा बाल्या, माझी बाली आणि 10x10ची खोली, आम्हाला सगळं मिळालं पाहिजे, इतरांना मिळू नये म्हणून ज्या महाराष्ट्रात धनगर राहतात तिथं धनगड आणून बसवला, शब्दछळ केला, शब्दाचा अपभ्रंश केला, आणि ज्या प्रमुख वर्गाला आरक्षणाचं खरं तर लाभ व्हायला पाहिजे त्याला बरोबर त्याच्यापासून वंचित ठेवलं. आणि पिढ्यानं पिढ्या, 4थी पिढी, आता गुप्ते साहेब सांगत होते की 4थी पिढी जर आंदोलन करत असतील तर राज्यकर्ते खरं तर एकतर नेता बदलला पाहिजे किंवा राज्यकर्ता बदलला पाहिजे, आणि आपली व्यवस्था तिथपर्यंत गेली पाहिजे, तरच हा प्रश्न सुटेल. काय सोनटके सर, म्हणजे हे फक्त पश्चिम महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, राहून गेलाय तो सांगणं फार गरजेचं आहे की आपण एसटीच्या आरक्षणाची लाभार्थी देखील होतो. 1985 पर्यंत म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये जाऊ शकत होतो किंवा आपण ऑलरेडी लाभ घेतलेला आहे. म्हणजे बरं. आपल्यातल्या काही मंडळींनी 1985 पर्यंत धनगरचे प्रमाणपत्र काढले, बर त्याच्यावरती राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या नोकऱ्या घ्यायला सुरुवात केली, बरं. आणि ती संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. अगदी आपण जर 1971 पासून 81 पर्यंत बघत गेला तर अगदी तो आकडा 70,000च्या वरती जाऊन पोहोचला. बरं. धनगर मुळात धनगर म्हणजे धनगर होते, आणि त्याच्यामुळे अनेक विदर्भातल्या विशेषतः मराठवाड्यातल्या लोकांनी हा लाभ घेतला. आज ही धनगरांचे प्रमाणपत्र आपल्या धनगर बांधवांच्याकडे आहेत. बरं. हे लक्षात आलं राज्यकर्त्यांच्या की हे हुशार झालेलं आहे, आणि हे त्यांच्या हक्क अधिकारासाठी लढतायत, झटतायत आणि दाखले काढून लाभ देखील घेत आहेत. 1985 ला एक शासन निर्णय काढण्यात आला, आणि त्या शासन निर्णयाने धनगरांना धनगरांचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नयेत अशा पद्धतीच्या शासन निर्णयाने पुन्हा आपलं जे अधिकार होता त्याच्यावरती घाला घालण्याचं काम जे आहे ते सरकारने केलं. आणि तिथून पुढची ऍफिडेव्हिट्स पण वेगवेगळ्या प्रकारची देण्याची दिशाभूल करणारी ऍफिडेव्हिट, नंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या समित्या नेमणं, न्यायालयात नेणं, तिथं अडकून ठेवणं. खरं तर हा प्रश्न 1 मिनिटाचा आहे. ज्याचं राज्य सरकार आहे, केंद्र सरकार आहे, त्याला जर वाटलं की दुरुस्ती करावी, हे धनगरांसाठीच आहे. जे राष्ट्रपतींना अपेक्षित या ठिकाणची जी जमात होती या लाभाची, ती धनगरच आहे, धनगरच आहे, क्लेमंट देखील धनगरच आहे. बरोबर. याचे धनगरचे क्लेमंट किंवा विरोध करायला कुठलाच धनगर आलेला नाही, क्लेमेंट धनगरच आहे, तर त्या धनगरांसाठीच आहे. एवढी जर दुरुस्ती राज्यसभेने, लोकसभेने केली, मिनिटात सर्क्युलेशन वरती आपला अधिकार आपल्याला घालून आपल्या एवढ्या वर्षापासूनचा आपण जो प्रलंबित प्रश्न आहे तो निकाली निघू शकतो. फक्त इच्छाशक्तीचे त्या ठिकाणी गरज आहे. म्हणजे 82-83 तुम्ही म्हणताय ना, 85 म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जर ठरवलं असतं किंवा त्या अधिवेशनामध्ये जर तशी चर्चा झाली असती आणि राज्यांनी तसा प्रस्ताव जर केंद्राला दिला असता तर प्रश्न सुटला असता. पण तत्कालीन मुख्यमंत्र्यांची नियत ही मला वाटतं तिथं तशी क्रियाशील दिसली नाही. मग हा संघर्ष असाच चालू ठेवायचा का? नाही, या संघर्षामध्ये मला तरी असं वाटतंय की गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असलेला
आताचा आमचा जो सगळ्यात जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, बरोबर. तर त्या पक्षाकडे आम्ही आशेनं बघतोय. त्या पक्षाकडे आम्ही आशेनं बघतोय. त्याचप्रमाणे त्या पक्षामधले जे कोणी दोन महान नेते आहेत त्यांच्याकडे देखील आम्ही आशेनं बघतोय. आणि आमचं जे काही घटनादत्त आरक्षण आहे त्या आरक्षणाचा प्रश्न ते आता विजयजींनी सांगितल्याप्रमाणे 2 मिनिटांमध्ये सोडवू शकतात. आपल्याला करायचं काय आहे आता, की ही जी दुरुस्ती आहे ही दुरुस्ती आपल्याला करून घ्यायची आहे. राष्ट्रपतींना धनगड या जागी धनगरच अपेक्षित होते, एवढी ही दुरुस्ती आहे. गटाचं र करायचं फक्त. हो. आणि जर आपल्याला तिथं जसं छत्तीसगड मध्ये झालं त्याप्रमाणे धनगरांना धनगडचे प्रमाणपत्र देऊन ह्या एसटी अंमलबजावणीचा प्रश्न चुटकीसरशी हे मार्गी लावू शकतात. त्यामुळे मी या पक्षाला, या सगळ्यात जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाला मी अपील करतो, सत्ताधारी पक्षाला, जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाला मी अपील करतो की यांनी हे लवकरात लवकर करावं आणि आमचा अंत पाहू नये, एवढी मी त्यांना परत एकदा पुन्हा आम्ही विनंती करतोय. आणि या विनंतीला मला तरी खूप आशा आहे, कारण आमचे जे नेते आहेत, आमच्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी सांगितलं होतं बारामतीमध्ये की त्यांचा सगळा अभ्यास झालाय आणि त्यांचा सगळा अभ्यास झालाय आणि 2014ला पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण येतो. पहिली जी कॅबिनेट होणार आहे तर त्या कॅबिनेट मध्ये पहिला जो निर्णय आहे तो पहिला निर्णय धनगर आरक्षणाचा असेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. तरी त्यांनी पुढचे निर्णय सगळे घेतलेले आहेत. पहिला निर्णय घ्यावा अशी मी या ठिकाणी त्यांना प्रार्थना करतो, अशी मी अपील करतो. असं आमचं सगळ्यांचं त्यांच्याकडे साकडं आहे. आता तुम्हाला माहिती आहे साकडं कोणाला घालतात, आमचं फडणवीसांकडे साकडं आहे आणि ज्या प्रेमाने आम्ही साकडं घालतोय त्याच्या पुढच्या गोष्टी आम्हाला फडणवीसांनी बोलायला लावू नयेत आणि करायला तर बिलकुल लावू नयेत, अशी पुन्हा एकदा मला त्यांच्याकडे विनंती करायची आहे. नाही पण त्यांनी फसवले, आश्वासन देऊन 11 वर्ष झाली तरी पण विश्वास त्यांच्यावरच आहे. त्यांच्यावरच विश्वास ठेवायचा आहे आम्हाला. का ठेवायचा आहे? कारण त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे असं आम्हाला वाटतंय. त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे, ते हा निर्णय घेऊ शकतात. पुन्हा आम्ही त्यांना हीच गोष्ट सांगतोय. म्हणजे खरंय आपल्यासोबत ऍडव्होकेट मदने साहेब आहेत, त्यांनी आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये बरेच नेते त्यांनी ज्यांच्या सोबत काम केलं ते सत्तेमध्ये पण बसले, समाजासाठी सुद्धा लढले, मग ते काही मंत्री झाले असतील, त्यांना त्या संधी मिळाल्या असतील. पण आरक्षण मदने साहेब तिथंच आहे. कायदेशीर अडचण आहे, नेत्यांची अडचण आहे, सरकारची अडचण आहे का आम्हीच आमच्या पायावर नेहमी दगड मारत आलोय? काय वाटतं तुम्हाला? जय मुल्ला. एकंदरीत विषय असा आहे की या ठिकाणी कायदेशीर अडचणी नाहीत, त्याच्यामध्ये कुठल्याही कायदेशीर अडचणी नाहीत. परंतु इथला जो सत्ताधारी समाज आहे त्या सत्ताधारी समाजानं किंवा इथे सत्तेतले जे नेते मंडळी आहेत, त्या नेते मंडळींनी वेळोवेळी धनगर समाजाला दाबण्याचा प्रयत्न केला किंवा आताच म्हणजे गोपले साहेबांनी जसं सांगितलं किंवा धनगर झोपलाय, एक घोंगडे घालते, आणखीन एक झाला, त्याला उठून घेऊ नका, त्याला म्हणजे जाणीव झाली नाही पाहिजे याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. एकंदरीत एसटी आरक्षणाच्या संदर्भात म्हणाल तर एसटी आरक्षणाचा प्रश्न काय आजचा प्रश्न नाहीये आणि एसटी आरक्षण आम्ही मागत नाही. एसटी आम्ही मागत नाही सर. आमचं असं म्हणणं आहे की एसटी मध्ये आम्ही ऑलरेडी एसटी आरक्षणाचे आहेत, फक्त काय त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. ही अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणून महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासून आंदोलन चालू आहे. परत या 20 वर्षापासून आंदोलन मोठ्या प्रमाणात चालू आहे. परंतु या आंदोलनाची दखल सरकारने घेतली, वेळोवेळी यापूर्वीच्या सरकारने घेतली होती, पण फसवलं, फक्त फसवलं. आणि त्यांनी ह्याच्यापूर्वी प्रस्ताव तो सुधारण्याचा प्रस्ताव पाठवला होता केंद्राकडे, परंतु आंदोलन चिघळलं, आंदोलन मोठं झालं की त्यांनी प्रस्ताव पाठवायचा, आंदोलन थोडं शांत झालं की तो प्रस्ताव पाठवलेला प्रस्ताव परत घ्यायचा, असे म्हणजे बऱ्याच वेळा त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं म्हणजे त्या सरकारकडून अपेक्षा असताना सुद्धा त्यांनी म्हणजे धनगर समाजाची फसवणूक केलेली आहे. तरी त्यांनी फसवणूक केली म्हणून पुन्हा धनगर समाजाला नंतर जे नेते भाजपचे नेते आहेत फडणवीस साहेब त्यांच्यावर विश्वास ठेवला, परंतु त्या विश्वासाला त्यांनी पात्र राहिले नाही आणि त्यांची नीतिमत्ता आता लक्षात येते किंवा त्यांनाही आम्हाला धनगर समाजाला आरक्षण द्यायचं नाही. त्यामुळं परंतु
पुन्हा पुन्हा आता सोळके साहेबांनी जसं सांगितलं तसं आणखीन आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आहेत आणि त्यांनी धनगर समाजाला आरक्षण द्यावं. आरक्षण देणं फार काही मोठा विषय नाही. आरक्षणात म्हणजे ऑलरेडी आम्ही असल्यामुळं त्याच्यामध्ये फक्त अंमलबजावणी करण्याचा विषय आहे. या संदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे तहसीलकडे वगैरे आम्ही तात्पुरते मिळण्यासाठी आंदोलन केलेले आहेत. आंदोलन फॉर्म दिलेले त्यांच्याकडे, परंतु कुठलाच तहसीलदार असतील किंवा जो डेप्युटी कलेक्टर आहे त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी शासनानं त्यासाठी GR न काढल्यामुळं ते नाही, सरकार GR काढणारच नाही. जर मुख्यमंत्र्याची किंवा सरकारची नियतच नाही आरक्षण द्यायची, तो मुख्यमंत्री कुणीही असू द्या, आत्ताचे विद्यमान असू द्या किंवा मागच्या तत्कालीन सरकारमधले असू द्या. म्हणजे राजमाता अहिल्याराणी होळकरांचं वाक्य आहे की ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य असतं तो स्वकर्तृत्वावर राजा बनू शकतो. आज तो समाज खर तर आरक्षणासाठी संघर्ष करतोय आणि इथल्या राजकीय व्यवस्थेला खर तर सगळी जनता, समाज एकत्र झाला तर मुख्यमंत्री मागाशी गोपणे साहेबांनी जसं सांगितलं की आम्ही राज्यकर्ता ठरवू शकतो. जो समाज राज्याचा मुख्यमंत्री बसवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे, त्या समाजाला फक्त आरक्षण मागण्यासाठी, अंमलबजावणी करण्यासाठी पिढ्यानं पिढ्या खपवाव्या लागतात. तरुणांचं मत याच्यासाठी फार महत्वाचं आहे की किती दिवस याच्यावर आरक्षण मागण्यासाठी आंदोलन करायचं का आपली लोक सभागृहात गेल्या तरच आपल्याला आरक्षण मिळाले. काय वाटतं तुम्हाला? आरक्षणाच्या ज्या कायदेशीर बाजू आहेत आणि आरक्षणाबद्दल जे काही मत आहे धनगराच्या आरक्षणाबद्दल, हे गोपने सर असतील, सोनटक्के सर असतील, मदने सर असतील, संतोष शिंदे सर असतील, यांनी खूप चांगल्या प्रकारे मांडलेलं आहे. मी जे तुम्हाला मांडणार आहे ते युवांबद्दल मत सांगणार आहे. युवांचं मत असं आहे, युवा काय झालेला आहे, या राज्यकर्त्या जमातींनी आपली वेळोवेळी फसवणूक केल्यामुळं आपले जे युवा आहेत ते युवा आपल्या धनगर जातीपासूनच, मी तुम्हाला सांगतो, धनगर जात ही लपवायला लागलेले आहेत. म्हणजे त्यांच्याबद्दल जो धनगर जातीबद्दल जो विश्वास आहे, म्हणजे आपण धनगर जात सांगतोय आणि आपल्या आरक्षणासाठी आपण हक्कासाठी लढतोय, पण ते धनगर जात सांगून आपल्याला आरक्षणासाठी एवढं आपले पिढ्या आपले वडिलोपार्जित म्हणजे वडील असतील, आजोबा असतील, म्हणजे आपले एवढे पिढ्या खपलेले आहेत, मग आम्ही त्यासाठी आता करायचं तरी काय? ही आपल्या तरुणांमध्ये निराशा आहे. या तरुणांना माझं एकच आवाहन आहे, तुम्ही लढा, संघर्ष करा आणि आपल्याला आपल्या ज्या म्हणजे वडिलांनी, आजोबांनी, आपल्या पूर्वजांनी जे लढण्याचं बळ आपल्याला दिलेलं आहे, मला तुम्हाला सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे अन्यायाविरुद्ध लढा लढलेला आहे, अन्यायाविरुद्ध जेव्हा लढा लढताना आपल्याला हा संघर्ष करावाच लागतो, संघर्ष करून आपल्याला तो मिळवावाच लागतो. त्यामुळे तरुणांनी जास्तीत जास्त प्रमाणात, माहितीये, तरुण आपल्या विविध क्षेत्रामध्ये स्वकर्तृत्वावरती आरक्षण नसताना देखील हे खूप चांगल्या प्रकारे पुढे गेलेले आहेत स्वतःच्या क्वालिटीवर. म्हणजे NTC मध्ये आरक्षण आहे ते किती टक्के आहे? आपल्याला 3.5% आरक्षण आहे, पण ते 3.5% आरक्षण पण आपल्याला नीट भेटत नाही. म्हणजे जो वरचा 0.5% आहे त्या 0.5% सुद्धा म्हणजे 3% जागा निघतात, वरच्या 0.5% आपल्याला लढावं लागतं. म्हणजे एवढी जे आपण आमदार निवडून देतो किंवा त्या आमदाराच्या किंवा त्या लोकप्रतिनिधीच्या, त्या नेत्याच्या मागे आयुष्य फक्त झेंडा घेऊनच फिरण्यात जातं, त्याचं जय म्हणण्यात जातं, तो कधीच सभागृहात या मुद्द्यावर चर्चा करताना दिसत नाही. पण त्यांना तरुणाचं हित दिसत नाही का? सभागृहातल्या लोकांना कधीच कुणाचं हित दिसत नाही. तुम्हाला स्पष्ट सांगतो, त्यांना जे हित दिसतं ते स्वहित दिसतं. म्हणजे आपली खिशे भरायची, आपली आजूबाजूची मंडळी तयार करायची, म्हणजे भांडवलशाहीमध्ये क्रोनी कॅपिटलिझम म्हणतात. म्हणजे आपलीच लोक आपलंच नेटवर्क तयार करून आपल्याच लोकांना पुढे घेऊन जायचं, एवढंच त्यांना दिसतंय. म्हणजे गोपने साहेब, असं म्हणावं लागेल, जोपर्यंत परत एकदा या आरक्षणाच्या आंदोलनाला आर्थिक, सामाजिक, वैचारिक, आर्थिक आणि आक्रमक बळ येणार नाही, म्हणजे आज तुम्ही बघताय सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात गाजतोय. एक हैदराबाद गॅझेटचा विषय आला, हैदराबाद गॅझेटच्या अनुसरून त्यांना कुणबी दाखले देत आहेत, इथपर्यंत सरकारनं मराठ्यांची बोलवण केली, ते कोर्टात टिकेल माहित नाही. पण त्याचबरोबर एका हैदराबाद गॅझेटवरून आता किती लोकांना जागृत केलं, किती लोक जागृत झाली. म्हणजे आज बंजारा समाज सुद्धा आम्ही त्या गॅझेटमध्ये आहोत
म्हणून आम्हाला एसटी मध्ये त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे. संघर्ष करतोय, पोरं मरायला पण सुरुवात झाली. आणि धनगर समाज इतक्या वर्ष भांडतोय की आम्ही अरे एसटी मध्ये आम्ही आहोत, आम्हाला अनुसूचित जमातीचं फक्त आता तुम्ही नोंद करणं अपेक्षित आहे. मग ह्या सगळा संघर्ष मागून येऊन बाकीचे लढे पूर्णत्वाकडे घेऊन चालले. ज्या धनगर समाजाला एसटी मधून द्यायचं नाही म्हणून लगेच आदिवासी ऍक्शन मोडवर आले. मग इतर राज्यांमध्ये धनगर समाज तिकडे एसटी मध्ये आले. महाराष्ट्रात येण्यासाठी आता काय करावं लागेल, आणि जर आता करावं लागेल तर ती लढाई आता जर नाही केली तर मला असं वाटतं परत आरक्षण मिळू शकेल अशी सुतराम शक्यता नाही. कारण आरक्षणाचं जे काही खोबरं ह्या लोकांनी आता करायचं ठरवलंय, किंवा ज्या पद्धतीनं आम्हाला नाही तर कुणालाच नाही इथपर्यंत मानसिकता आली, काय होईल तुम्हाला काय वाटतं? मुळामध्ये 3.5% म्हणतो आपण, 1% देखील आरक्षण मिळत नाही. बरोबर, सगळ्यात महत्त्वाचं. कारण की बिंदू नामावलीच्या घोटाळ्यामुळं तिथल्या जागा ज्या आहेत आपला बॅकलॉग निघत नाही, आपल्या जागा निघत नाहीत आणि तिथं जागा भरल्या जात नाहीत, हे वास्तव आहे. दुसरं काही गंमत आपल्याला सांगणं गरजेचं आहे. 1979 ला तुलत सरकार असताना राज्य सरकारनं शिफारसीचं पत्र पाठवलं होतं आणि 81 ला पुन्हा ते रिटर्न घेण्यात आलं. खरं तर आपली शिफारस करावी अशी काही मागणी नव्हती, ते सोमोटो घेतलेली ती ऍक्शन होती. 85चा जी रद्द केला असताना नसता घेतला तरी आपलं ऍक्ट चालू असतं. गंमत आता ह्या विधानसभेत सांग, आपल्या 2 लोकांनी विधानसभा एसटी मतदारसंघात लढवली. बर. रिसेंटच्या 2024 ची विधानसभा लढवलेली आहे, जी यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यामधल्या एसटी आरक्षित विधानसभा निवडणुकीच्या याच्यामध्ये आपले कॅन्डिडेट होते. धनगर समाजाचे. धनगर समाज त्यांनी एसटीचं प्रमाणपत्र काढलं, निवडणूक लढवली, त्याला चॅलेंज घेतलं गेलं, ते स्टे झालं आणि त्यांनी निवडणूक लढवली. म्हणजे याच्यातनं एक लक्षात येतं की आपल्याला तिथे संधी आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीने तुम्ही म्हणला, आता आदिवासी बांधवांना जाणीवपूर्वक आपल्या विरोधात आणून बसवण्याचं कारण सुरू करतं. हे जर आपण निरीक्षण केलं तर ज्यांचे बालिकेतले उद्ध्वस्त होणार आहेत ते काय करतात, तिथे काट्या घालायचं काम करतात आणि त्यांना समोर उभं आणायचं काम करतात. खरं तर पंजाबचं एक जजमेंट आलेलं आहे बघ, सब कॅटेगरायझेशनचं जजमेंट आलेलं आहे. हे देवेंद्र फडणवीसने मुख्यमंत्री असताना त्यांनी एक समिती स्थापन केली होती एससी कॅटेगरायझेशन साठी. खरं तर ती एसटी मध्ये तिचं कॅटेगरायझेशन केलं तर इथे वाद होण्याचं कारणच नाही. एसटीचं कॅटेगरायझेशन करून जसं आता तेलंगणानं केलेलं आहे तसं महाराष्ट्रामध्ये देखील हा एक मार्ग निघू शकतो की सब कॅटेगरायझेशन करा. ठीक आहे, आता 7% त्या एसटीच्या धर्तीवर एसटीला पण करा. हा एसटीच्या धर्तीवरती. त्याच्यात तर केसमध्ये जजमेंट मध्ये आपण पाहिलं एससी एसटीचं वर्गीकरण करण्यासाठी तिथे आपल्याला आहे. त्या जजमेंट मध्ये ऑलरेडी आहे. त्याच्यामुळं त्या जजमेंटचा आधार घेऊन, कारण हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, त्या जजमेंटचा आधार घेऊन राज्य सरकार समिती गठीत करून तशा पद्धतीनं अभ्यास करू शकतं, सेन्सस करू शकतं. इथला जे डाटा पाहिजे एम्पिरिकल डाटा, त्या बेसिस वरती हा डेटाचं वर्गीकरण करून, बरं ठीक आहे ते 7% आहेत ना, त्यांचं 7% द्या आणि आमच्या पॉप्युलेशनला काउंट करा. जे तुम्ही करत नाही, केलेली जाहीर करत नाही, तर ते काउंट करून काय करा, तेवढ्या ह्याच्यात द्या ना आमचं. बरं, आमची संख्या 10% असेल, 11% असेल, 9% असेल, जे काय असेल, जे आमच्या संख्येच्या प्रमाणामध्ये आम्हाला द्या. ऑलरेडी तुम्ही 3.5% आहे म्हणताय ना, तिकडचं 3.5% काढता येईल ना तुम्हाला. म्हणजे मार्ग आहे, तुम्हाला जर काढायची इच्छाशक्ती असेल तर सगळे मार्ग आहे. आणि आपल्याला सांगतो, आपण फार हुशार नाही आहोत, कायदे पंडित नाही आहोत. सरकारला जर करायचं म्हटलं तर कायदे पंडिताची फौज उभी करते इतरांसाठी. बरोबर, त्यांना मार्ग काढायचा असेल तर सगळं आहे. कारण की ज्या कॉन्स्टिट्युशनल डॉक्युमेंटचा आधार घेऊन हे सगळं केलं जातं त्याचे अभ्यासक त्यांच्याकडे आहेत. कॉन्स्टिट्यूशन मध्ये तसे प्रोव्हिजन आहेत आणि कायदे मंडळामध्ये आता यांचं वर्चस्व आहे सगळीकडे. सरकार पण इच्छाशक्ती पाहिजे ना, ती काँग्रेसची होती ना ती भाजपची होती. उलट काँग्रेस नंतर ओबीसीचा आयोग जो कालेलकर आयोग होता त्याला फुटबॉल केला होता, मंडल आयोगाला फुटबॉल केला होता. परंतु नंतरच्या दबावामध्ये आपण मंडल आयोग देखील बघितला असेल, व्हीपी सिंगांनी तो लागू केला. म्हणजे काँग्रेस देखील साप आहे तर भाजप नाग आहे. कुणाचंही कौतुक करण्यासाठी एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. आणि त्याच्यामुळं कुठेतरी आता आम्हाला हा मुद्दा समजून घेतला पाहिजे, इतरांना का दिलं जातं याचं जर आपण बघितलं, त्यांची पद्धत बघितली, सिस्टम बघितली, तर संघटित लढा जो आहे त्यांचं उपद्रव्य मूल्य जास्त आहे. आपल्याला देखील जेवढं, कारण पूर्वी आपण उपद्रव्य मूल्य दाखवलं. 1990च्या दरम्यान मध्ये आपण बघितलं असेल यशवंत सिन्हाच्या माध्यमातून मोठा उठाव महाराष्ट्रामध्ये झाला. तेवढं मोठं आंदोलन होऊ शकलं नव्हतं कोणाचं. नंतर आपण 2014 तेवढं ताकद दाखवली, सत्ता परिवर्तन देखील केलं. 95 ला सत्ता परिवर्तन केलं, 14 ला सत्ता परिवर्तन केलं, सत्ता आपल्या ताकदीने आपण सगळं करून दाखवलं. पण ज्या पद्धतीनं इंटेलेक्च्युअल पातळीवरती लढणं असेल, संघटनात्मक पातळीवरती लढलं, जे आता आपण मराठा आंदोलनाकडे आपण जर पॉझिटिव्हली बघायचं म्हटलं तर त्याच्यातलं शिकण्यासारखं बरंच आहे आपल्याला.
की आपल्या आरक्षणाची लढाई ती ताकदीच्या बळावरती, इंटेलेक्च्युअल क्लासच्या बळावरती, फंडिंगच्या बळावरती कशी लढायची असते, एक रचनात्मक लढाई जी आहे ती जर लढलो आपल्या वाटेला नसताना देखील आपल्याला आपल्या दबाव गटाच्या बळावरती मिळून घेता येतं, हा एक त्याच्यातनं आपल्याला मुद्दा बघता येईल. म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये जर जातनिहाय जनगणना मध्ये मुद्दा घेतला होता, बऱ्याच लोकांनी त्याच्यावर संघर्ष केला होता. म्हणजे महाराष्ट्रात जर समजा जातनिहाय जनगणना झाली, मला असं वाटतं मग हा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. निश्चितपणे आपले कारण लोकसंख्येचं प्रमाण जर लक्षात ठरलं घेतलं पाहिजे, जनगणना जी झाली पाहिजे, जनगणना जात न्याय झाली पाहिजे आणि जातीचा लक्षात घ्या. आताचा आधार आपल्याला कशाला, आरक्षणाला आधार नाही होणार की बाबा याला आरक्षण, आपला आधार जुना आहे. आता बऱ्याच लोकांचे आपल्याला बरोबर. डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न असतो की इन्क्लुजनच्या डायरेक्शनला नेतात आणि इन्क्लुजनला आजच्या घडीला कुणी त्याच्यामध्ये बसू शकणार नाही. परंतु जे पॅरामीटर्स आहेत आरक्षणाचे, बरोबर. आपले आर्थिक मागास म्हणून पॅरामीटर नाही, शैक्षणिक मागास म्हणून पॅरामीटर नाही, आपले पॅरामीटर्स वेगळे आहेत. आपण लाजाळू, आपले 5 पॅरामीटर्स आहेत. आपण जुने लाजाळूच होतो, आपण आर्थिक मागास होतो, सामाजिक मागास होतो, राजकीय मागास होतो, सांस्कृतिक मागास होतो. हे सगळं मागासलेपणाचे पॅरामीटर फुलफिल करत होतो म्हणून राष्ट्रपतींना ते अधिकृत होतं म्हणून आपण तिथे गेलो होतो. बरोबर. आणि मग आजच्या घडीला आपला एवढा प्रलंबित ठेवलेला जो अधिकार आहे, खरं तर सरकारला संधी आहे. देवेंद्र फडणवीस करू शकतात हा अधिक, यांना विश्वास का वाटतो त्याचं कारण सांगा. एक अल्पसंख्याक समाजातला माणूस मुख्यमंत्री होतो आणि त्याला मुख्यमंत्री बसवण्याचं 2 वेळा काम आपण केलेलं आहे. हे आणि आपला रेटा तरी सांगू तुम्हाला 60-70% मतदान मला वाटते आपलं त्यांच्या बाजूने होतं. आपल्या समाजामध्ये एवढी ताकद आहे, आपण जर 80-90% लोक जर आपली एक गट झाले कुणाच्याही बाजूला गेले तर त्याचं सरकार आहे. आणि हे सगळ्यांना माहित आहे म्हणून आपल्याला जागृत करायचं नाही, आपल्याला विभाजन राहिलं पाहिजे. जी इंग्रजांची नीती आहे, कोडो आणि राज्य करो, त्या पद्धतीचं कारस्थान जे आहे आपले ते 4 जण मोजायचे. काँग्रेसने तेच केलं की आपल्यातले 2 माणसं हाताला धरायची आणि बहुसंख्य समाज त्यांच्या मागे वळवायचा. आणि बीजेपीची सध्याची स्ट्रॅटेजी बघितली, 2 लोक समोर धरायचे, त्यांना मागे ठेवायचा. म्हणजे मोडस ऑपरेटिव्ह सगळ्यांची सारखीच आहे. बरोबर. काय हो तुमचे देवभाऊ या सगळ्या ह्याच्यात असं करतील, काय वाटतं तुम्हाला? आमचा विश्वास का आहे त्याचं कारण, सगळ्यात महत्वाचं कारण विजय यांनी आता सांगितलंय. आम्ही देवाभाऊंना 2 वेळा मुख्यमंत्री केलंय आणि त्यांनी ते लक्षात ठेवावं. 2 वेळा मुख्यमंत्री केलंय, 1 वेळा होऊ शकले नाही. आणि न होण्याचं कारण काय आहे, त्यांनीच स्वतः आत्मपरीक्षण करावं त्या गोष्टीचं. त्याच्या पुढची गोष्ट, त्यांना जर तमहयात मुख्यमंत्री व्हायचं असेल, एकच काम करा, हा जो प्रलंबित प्रश्न आहे सोडवा. त्याच्या पुढे जाऊन आम्हाला तरी हे म्हणायचंय की केवळ एकच काम करायचंय त्यांना. त्याच्या पुढे त्यांना जी काही रेग्युलर रुटीन जे काही डे टू डे काम आहे ना तेवढंच करावं लागेल. एवढी मला पूर्ण खात्री आहे की हे एक काम जर केलं तर देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदापासून कोणीही रोखू शकत नाही. समजा नाही त्याने दिलं तर आमचा लढा आहे, आम्ही आहोत आणि आम्ही त्यांना दाखवून घेऊ. ज्याप्रमाणे आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवलंय 2 वेळा, त्याचप्रमाणे आम्ही ह्या गोष्टी बीजेपीला आणि मुख्यमंत्री महोदयांना दोघांना देखील दाखवून देऊ की त्यांची जागा कुठे. नाही, दाखवून तर द्यावाच लागेल. हा, दाखवून तर द्यावाच लागेल. परंतु शेवटचा प्रश्न आहे, न्यायालयीन लढ्यामध्ये खरंच अपयश आलं का, किंवा त्या ताकदीने लढू शकले नाही, किंवा मग रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयीन लढाई ही काउंटर जर दोन्ही चांगली ताकदीने लढली असती, कारण जोपर्यंत रस्त्यावर तुमचा दबाव गट तयार होत नाही तोपर्यंत न्यायालय सुद्धा त्याच्यावर त्या अंगाने दखल घेत नाही. असं कमी पडलो का मग परत एकदा आत्ताच्या आहेत त्या वातावरणामध्ये आपल्याला हा लढा ताकदीचा लढावा लागेल. आणि त्याच्यासाठी सगळ्या तरुणांची, लहान मुलांची, ज्येष्ठांची, सगळ्यांची ताकद रस्त्यावर उतरवलं. जे मराठ्यांनी केलं ते धनगरांना करण्याची वेळ आली. काय वाटतं तुम्हाला शेवटचं? 100% यामध्ये आपण जर बघितलं असेल थोडस न्यायालयीन लढाईमध्ये काही त्रुटी राहिल्या, म्हणजे 100% चुकला असं मी म्हणणार नाही, पण काही त्रुटी राहिल्या आणि त्या त्रुटीनं थोडस घात झाला आपला, की त्यांच्या वेगवेगळ्या भाषणात नेहमी यायचं की आता आपल्याला रस्त्यावरची लढाई करायची गरज नाही, आपण न्यायालयात 100% जिंकतोय. आणि याच्यामुळे काय झालं की समाज जो आहे तो लढणं, कारण की आपण आपल्यातलं रक्त जे आहे ते क्षत्रियत्वच आहे, ते लढणं काय झालं हळूहळू विसरत गेलो. आणि 7-8-10 वर्ष ती लढण्याची, रस्त्यावरची लढाई जी पाहिजे ना, ती रस्त्यावरची लढाई शांत राहिली. दुर्दैवाने काय झालं की ते पण गाफील राहिलो. गाफील राहिले. नंतरच्या काळात काय झालं, परत मग ते लक्षात यायला लागलं की ते